नमस्कार. डाळिंब हे एक असं पीक आहे जे खरं तर शेतकऱ्याला करोडपती बनवण्याची ताकद ठेवतं. पण थांबा, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याची शेती एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून केली जाते. कारण जर योग्य नियोजन चुकलं ना, तर हेच पीक तुम्हाला मोठ्यात मोठ्या नुकसानीत सुद्धा टाकू शकतं. आजच्या या विशेष भागात आपण याच विज्ञानाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आपल्याला नेहमी वाटतं की डाळिंबाचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन हे फळधारणेच्या काळात केलेल्या मेहनतीवर अवलंबून असतं. पण खरं सांगू, त्याचं खरं रहस्य हे झाडाच्या विश्रांतीच्या काळात दडलेलं आहे. विचार करा, या काळात तुम्ही केलेली प्रत्येक योग्य गोष्ट म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक आहे, एका फिक्स डिपॉझिटसारखी. आणि या गुंतवणुकीचा परतावा तुम्हाला काढणीच्या वेळी व्याजासकट मिळतो. चला तर मग ही गुंतवणूक नेमकी कशी करायची हेच आज आपण सविस्तरपणे पाहूया. आजच्या या चर्चेमध्ये आपण डाळिंबाच्या संपूर्ण जीवनचक्राचा आढावा घेणार आहोत. म्हणजे विश्रांतीचा काळ किती महत्त्वाचा आहे, त्या काळात अन्नद्रव्य आणि मुळांचं व्यवस्थापन कसं करायचं, कीड आणि रोगांपासून झाडाचं संरक्षण कसं करायचं, फुलांसाठी ताण देण्यामागचं विज्ञान काय आहे आणि अगदी तण व्यवस्थापनाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन काय असायला हवा, या सगळ्या मुद्द्यांवर आपण अगदी खोलात जाऊन बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया डाळिंबाच्या जीवनचक्रापासून. एक गंमत म्हणजे डाळिंबाच्या झाडाला वर्षभर फुले येत राहतात. पण जर आपण सतत फळं घेत राहिलो तर काय होईल? साहजिकच फळांची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही पार खालावून जाईल. म्हणूनच जे हुशार आणि यशस्वी शेतकरी आहेत ते वर्षातून फक्त एकच बहार धरतात, म्हणजे एकाच हंगामात व्यवस्थितपणे फळं घेतात. डाळिंबामध्ये प्रामुख्याने 3 बहार धरले जातात. पहिला म्हणजे मृगबहार, जो पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जून-जुलै महिन्यात धरतात. दुसरा आहे हस्तबहार, जो हिवाळ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतो. आणि तिसरा म्हणजे आंबिया बहार, जो हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे साधारण जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात धरला जातो. आता कोणता बहार धरायचा याचा निर्णय पूर्णपणे स्थानिक हवामान, आपल्या जमिनीचा प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची उपलब्धता यावर अवलंबून असतो. आता हे पूर्ण वर्षाचं चक्र कसं चालतं ते समजून घेऊया. समजा आपण बहार धरण्याचा निर्णय घेतला, तर पहिल्या पाण्यापासून ते फळांच्या काढणीपर्यंत साधारणपणे 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागतो. एकदा काढणी संपली की झाडाला पुढच्या बहारासाठी तयार होण्याकरता 3 ते 4 महिन्यांची संपूर्ण विश्रांती दिली जाते. आणि या विश्रांतीनंतर पुढची फुलधारणा होण्यासाठी झाडाला 1 ते 2 महिन्यांचा ताण दिला जातो. हे चक्र असंच वर्षानुवर्षे चालत राहतं. आता आपण या चक्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे विश्रांतीचा काळ. याला विश्रांती का म्हणतात? जरा विचार करा. एखाद्या झाडाने सलग 6-7 महिने मेहनत करून तुम्हाला 10 ते 50 किलो फळांचं उत्पादन दिलं आहे. त्याची सगळी ऊर्जा, सगळी ताकद खर्च झाली आहे, नाही का? अगदी सोपं उदाहरण घ्या. एखादा कामगार दिवसभर काम करून थकतो, त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा काम करण्यासाठी रात्री शांत झोपीची गरज असते. अगदी तसंच या झाडालाही आपली शक्ती परत मिळवण्यासाठी या विश्रांतीची नितांत गरज असते. या विश्रांतीच्या काळात 2 गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिली म्हणजे बागेची स्वच्छता. मागच्या बहारातली जी काही रोगट किंवा शिल्लक राहिलेली फळं झाडावर असतील किंवा जमिनीवर पडलेली असतील, ती सगळीच्या सगळी गोळा करून बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकावी. यामुळे काय होतं तर रोगांचा प्रसार पुढच्या बहारात होण्यापासून आपण रोखू शकतो. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे हलकी छाटणी. झाडावरच्या रोगट फांद्या आणि अनावश्यक पानशेंडे काढून टाकावेत. हे पानशेंडे म्हणजे काय तर ते झाडाची ऊर्जा उगाचच खातात. ही ऊर्जा वाया न जाता फळ देणाऱ्या काडीमध्ये म्हणजेच मालकाडीमध्ये साठवली गेली पाहिजे, हे आपलं ध्येय असतं. चला आता आपण बागेला खाऊ घालण्याबद्दल बोलूया. अनेक शेतकऱ्यांचा असा समज असतो की झाडाला फळं लागल्यावरच खतं द्यायची असतात. पण खरं तर पुढच्या बहाराची खरी तयारी याच विश्रांतीच्या काळात होत असते. हाच तो काळ आहे जेव्हा आपण पुढच्या भरघोस पिकाचा पाया रचत असतो. आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. तुमच्या संपूर्ण वर्षाच्या खत व्यवस्थापनापैकी जवळपास 40 ते 50% खतं ही झाडाच्या विश्रांतीच्या काळातच दिली गेली पाहिजेत. हो, हे खरं आहे. जेव्हा झाडावर एकही फळ नसतं तेव्हाच आपण पुढच्या पिकासाठीची जवळजवळ अर्धी तयारी करत असतो. मग या काळात कोणती खतं द्यायची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं कुजलेलं शेणखत. एक गोष्ट लक्षात ठेवा, कच्चं शेणखत कधीही वापरू नका, कारण ते कुजण्यासाठी जमिनीतला नत्र वापरतं आणि त्यामुळे उलट झाडाला नत्राची कमतरता भासते. चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीतील कर्बनत्र गुणोत्तर म्हणजेच CN रेशो योग्य राखायला मदत करतं. आणि हे गुणोत्तर मादी फुलांच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतं. यासोबतच NPK आणि गंधक म्हणजेच सल्फर द्या. गंधकाचं काम खूप महत्त्वाचं आहे. ते जमिनीचा सामू म्हणजे pH कमी करतं, ज्यामुळे इतर अन्नद्रव्य झाडाला सहज उपलब्ध होतात.
या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी दुय्यम अन्नद्रव्येही तितकीच महत्त्वाची आहेत, जी झाडाच्या एकूण आरोग्यासाठी गरजेची असतात. आणि हो, एक शेवटचा मुद्दा. जर तुमच्या बागेत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असेल तर बेडची हलकी मशागत करून जुन्या रोगट मुळ्या तोडून टाकाव्यात, जेणेकरून नवीन पांढऱ्या आणि कार्यक्षम मुळ्यांची वाढ होईल. विश्रांतीच्या काळात झाडावर फळं नसतात हे खरं आहे, पण पानं तर असतात ना. आणि ही पानं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून झाडाचा अन्न कारखाना किंवा स्वयंपाकघर आहेत. याच पानांमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रियेतून अन्न तयार होतं आणि ते झाडात साठवलं जातं. त्यामुळे या पानांचं संरक्षण करणं खूप खूप गरजेचं आहे. या काळात 2 मुख्य धोके असतात. पहिला म्हणजे रोग, विशेषतः सर्कोस्पोरा नावाची बुरशी. यामुळे पानांवर काळे ठिपके येतात. जर या रोगामुळे पानं ताणाच्या काळात अकाली गळून पडली तर त्यांनी जी काही ऊर्जा साठवलेली असते ती फांद्यांमध्ये परत न जाता तशीच वाया जाते. दुसरा धोका आहे किडींचा, जसे की मावा आणि थ्रिप्स. या किडी पानांमधला रस शोषून घेतात आणि एक प्रकारचा चिकट पदार्थ पानांवर सोडतात. या चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढते, ज्यामुळे पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रकाश संश्लेषण मंदावते. आता यावर उपाय काय? तर तो अगदी सोपा आहे. यासाठी काही महागड्या औषधांची गरज नाही. नियमितपणे म्हणजे दर 8 ते 15 दिवसांच्या अंतराने साध्या आणि कमी खर्चाच्या बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी करत राहावी. आपला उद्देश एकच असला पाहिजे, झाडाची पानं निरोगी आणि स्वच्छ ठेवणं, जेणेकरून ती जास्तीत जास्त अन्न साठवू शकतील. चला, आता विश्रांतीचा काळ संपला आहे. झाडाने भरपूर आराम केला आहे, ऊर्जा साठवली आहे. आता वेळ आहे झाडाला फुलांवर आणण्याची, आणि यासाठी वापरली जाते ताण देण्याची पद्धत. ही कोणतीही अंधाधुंद प्रक्रिया नाही, तर यामागे एक शुद्ध विज्ञान आहे, ज्याद्वारे आपण झाडाला फुलं धारणेसाठी प्रवृत्त करतो. पाण्याचा ताण म्हणजे नेमकं काय? याचा सरळ अर्थ आहे झाडाला दिले जाणारे पाणी हळूहळू कमी करत जाऊन शेवटी पूर्णपणे बंद करणे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, पाणी कधीही अचानक बंद करू नका. समजा तुम्ही रोज 4 तास पाणी देत असाल तर ते आधी 3 तास, मग 2 तास, मग 1 तास असं 10-15 दिवसांत टप्प्याटप्प्याने कमी करून बंद करा. अचानक पाणी बंद केल्यास झाडाला शॉक बसू शकतो. पाणी कमी केल्यामुळे झाडामध्ये एक हॉर्मोनल बदल होतो. वाढीसाठी लागणारी संप्रेरकं कमी होतात आणि झाडाला ताण देणारी संप्रेरकं जसे की इथिलीन वाढतात. या बदलामुळे झाड स्वतःच्या अस्तित्वासाठी पुढची पिढी निर्माण करण्याच्या तयारीला लागतं आणि मग पानांमध्ये साठवलेली सगळी ऊर्जा फांद्यांमधल्या कळ्यांमध्ये जमा होऊ लागते, जेणेकरून तिथून फुले येऊ शकतील. जेव्हा झाडाची पानं पिवळी पडू लागतात तेव्हा समजायचं की ताणाची संप्रेरकं आपलं काम करू लागली आहेत. हीच योग्य वेळ आहे पानावरील फवारण्या सुरू करण्याची. विशेषतः भारी जमिनीसाठी पहिली फवारणी 0,52-34 ची करावी. यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं, जो कळीच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 7 दिवसांनी 13,045 सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारावेत. यात पोटॅश जास्त असतो, जो साठवलेली ऊर्जा योग्य ठिकाणी पोचवायला मदत करतो. हीच प्रक्रिया पुन्हा एकदा करायची, म्हणजे 7 दिवसांनी पुन्हा 0,52-34 आणि त्यानंतर परत 13,045 ची फवारणी. एवढं करूनही काही झाडांवर पुरेसा ताण दिसत नसेल तर शेवटी 0,050चा वापर करता येतो. अनेक शेतकरी फुलं धारणेसाठी महागड्या संजीवकांचा म्हणजे PGRचा वापर करतात, पण माझा सल्ला आहे, जर तुम्ही विश्रांती आणि ताणाचा हा संपूर्ण 5 महिन्यांचा कालावधी शास्त्रीय पद्धतीने पार पाडला असेल तर या महागड्या शॉर्टकटची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही. आता आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे पाहण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तो विषय आहे तण व्यवस्थापन. पारंपरिकदृष्ट्या तणाला आपण चोर समजतो, जो आपल्या पिकाचं अन्न आणि पाणी चोरतो. पण आधुनिक व्यवस्थापन याकडे एका वेगळ्या आणि खूपच रंजक नजरेने पाहते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण नियंत्रित प्रमाणात ठेवलेलं तण हे फायदेशीर ठरू शकतं. कसं तर ऐका. ते जमिनीतील अतिरिक्त क्षार आणि नत्र शोषून घेतात, जे डाळिंबाचं झाड घेऊ शकत नाही. पावसाळ्यात जमिनीवर जर तणांचं आच्छादन असेल तर पावसाचे थेंब थेट मातीवर आदळत नाहीत. त्यामुळे मातीतील फायटोप्थोरासारखी बुरशी उडून फळांवर जात नाही आणि फळं सुरक्षित राहतात. उन्हाळ्यात हेच तण जमिनीला थंड ठेवून जमिनीलगतच्या फळांचे जमिनीच्या उष्णतेपासून संरक्षण करतात आणि भारी चिकणमातीच्या जमिनीत तण आपल्या मुळांद्वारे अतिरिक्त पाणी शोषून बाहेर टाकतात, ज्यामुळे जमिनीत लवकर वापसा स्थिती निर्माण होते. म्हणजे काय तर हवा आणि पाण्याचा योग्य समतोल साधला जातो. मग याचा अर्थ असा आहे का की आपण तण वाढूच द्यायचं? तर नाही, अजिबात नाही. तणाचे फायदे आहेत, पण त्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तर मग प्रश्न उरतो की तणांवर नियंत्रण ठेवण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत कोणती? तण नियंत्रणाचे काही सोनेरी नियम आहेत, ते नीट लक्षात ठेवा. सर्वात उत्तम पद्धत म्हणजे यांत्रिक नियंत्रण. गवत कापणी यंत्राने तणाची उंची 3 ते 4 इंच ठेवा. कापणीनंतर जमिनीवर बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईडची फवारणी करा, जेणेकरून जमिनीतली बुरशी नष्ट होईल. रासायनिक नियंत्रण करायचंच असेल तर कधीही प्रवाही म्हणजे सिस्टेमिक तणनाशक वापरू नका. ते मुळांद्वारे शोषलं जातं आणि ते डाळिंबाच्या मुळांनाही नुकसान पोचवू शकतं. नेहमी स्पर्शजन्य म्हणजे कॉन्टॅक्ट तणनाशक जसं की पॅराक्वॉट वापरा, आणि तेही नोझलला हूड लावूनच, जेणेकरून औषध डाळिंबाच्या फांद्यांवर उडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फुलधारणेच्या आणि फळ काढणीच्या अवस्थेत जमिनीची कोणतीही मशागत किंवा तणनाशकाचा वापर कटाक्षाने टाळा, कारण यामुळे झाडाच्या नाजूक पांढऱ्या मुळा तुटतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होते किंवा फळांच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो. थोडक्यात सांगायचं तर यशस्वी डाळिंब शेती हे केवळ नशिबावर अवलंबून नाही, ते संयम, अचूकता आणि योग्य व्यवस्थापनाचं एक परिपूर्ण विज्ञान आहे. झाडाच्या जीवनचक्राचा आधार करून, विश्रांतीच्या काळात शास्त्रीय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करून आणि तणासारख्या गोष्टींकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहूनच आपण एका फायदेशीर उत्पादनाचा मजबूत पाया रचू शकतो. डाळिंब शेतीचं हे विज्ञान जर आपल्याला उपयुक्त वाटलं असेल आणि यातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर ही माहिती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका, ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी या प्रयत्नाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.